खूप हौस होती ना तुला मूल जन्माला घालायची, झाली आता पूर्ण की आणखीन काही बाकी आहे? तू एकदा जरी आपल्या मुलीच्या डोळ्यात पाहिलंस ना तरी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एका नर्सिंग होमच्या बिल्डिंग जवळ अशा बाळांचे अवशेष सापडले आणि त्या नर्सिंग होमचं नाव आहे वंदना नर्सिंग होम. माझा साधा सरळ दिसणारा नवरा किती खालच्या दर्जाचा आहे हे मला खूप चांगल्या प्रकारे कळून चुकलंय. तुमच्या पांढऱ्या ॲप्रनवर लागलेले रक्ताचे डाग मी पाहिलेले आहेत विशाल. एक खुनी आहात तुम्ही. मी तुम्हाला शाप देते. नाही. शाप? जिच्या तोंडून नेहमी स्तुती सुमनं उधळली जातात, ती स्त्री जी सतत तिच्या कुटुंबासाठी झिजते, ती प्रेमिका जिने लव्ह मॅरेज केलंय, अशी सौभाग्यवती आज तिच्या पतीला शाप देते. असं का केलंय माझ्या मुलाने? भ्रूण हत्या. भ्रूण हत्या? कुणाची हत्या? महाभारताची कथा तर तुम्ही ऐकली असेल ना ममा. 18 दिवसांचं रक्तरंजित युद्ध हरल्यावर अश्वत्थामा पिसाळला होता आणि पांडवांचा वंश संपवण्यासाठी त्याने अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भावर ब्रह्मास्त्राने वार केला होता आणि तिच्या पोटातील गर्भाची हत्या केली होती. हा तोच पिसाळलेला अश्वत्थामा आहे. तुमचा मुलगा डॉक्टरच्या रूपात एक राक्षस आहे ममा. दिव्या, स्वतःच्या पतीबद्दल असे एवढे वाईट शब्द? तुमचा मुलगा नर्सिंग होमच्या नावावर गर्भपाताचा बेकायदेशीर धंदा करतो. नको असलेल्या कन्या गर्भापासून सुटका करून घेण्यासाठी भेटा डॉक्टर विशाल यांना. यांना हजारो भ्रूण हत्यांचा अनुभव आहे. दिव्या, तू एक शिकलेली समजूतदार स्त्री आहेस, एक डॉक्टर आहेस. असं भाऊक होणं तुला अजिबात शोभत नाही. आणि शिवाय सत्य कितीही कटू असलं ना तरी एका पत्नीने आपला धर्म विसरू नये. एक स्त्री असून सुद्धा तुम्ही समजून घेत नाही आहात ममा. हे एक खूप मोठं कारस्थान आहे. स्त्रीच्या अस्तित्वाविरुद्ध शतकानुशतक चालत आलेलं कारस्थान आजही चालू आहे. आजच्या काळात मुलींना जन्म घेण्याची संधीच मिळणार नाही, कारण की त्यांची ओळख गर्भातच पटवली जाते आणि त्यांना आईच्या गर्भातच निरोप दिला जातो. कारण विशाल सारख्या गुणी डॉक्टरांच्या साहाय्याने हे काम आणखीनच सोपं झालं आहे. माता पित्यांची नको असलेल्या मुलींपासून सुटका आणि डॉक्टरांसाठी फायद्याचा सौदा. तुम्हाला काय वाटतंय, हा सगळा पैसा आकाशातून पडतोय? वेळ लागला आहे हिला. केव्हापासून वाटेल ते बरळतीये. मला कळू शकेल का की हे सगळं कशाच्या आधारावर बोललं जाते? पुरावा आहे माझ्याकडे विशाल. आईच्या नावाने चालू असलेल्या नर्सिंग होमचा स्टिंग व्हिडिओ आहे माझ्याकडे, जो तुम्ही एकटेच नाही तर सगळं जग सुद्धा टीव्हीवर पाहणार आहे. कोणता पुरावा दिव्या?
कोणता पुरावा दाखव मला. मी काय म्हणतोय दाखव मला कोणता पुरावा. मला हातही लावू नका नाहीतर. नाहीतर काय दिव्या, नाहीतर काय दिव्या. दिव्या तू ही गोष्ट विसरतेस का की मी तुझा नवरा आहे. मिस्टर विशाल चंद्रा, आता तुमच्या मनातून हा गैरसमज काढून टाका. कारण मला फक्त तुमचाच नाही तर या घरातील प्रत्येक गोष्टीचा तिटकार आलाय. तुम्ही तुमच्या या बेईमानीच्या कमाईचं विष आमच्या नसा नसात भरून टाकलंय. या घरातलं अन्न पाणी आता विष वाटायला लागलंय. प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार वाटतोय. अगदी स्वतःबद्दल एक घृणा वाटतेय. दिव्या बाळा नाही, माफ करा पप्पा. आता मी या घरामध्ये एक क्षण देखील राहू शकत नाही. दिव्या जरा थांब. अरे बाळा, अचानक तू येण्याबद्दलही कळवलं नाहीस. तुम्ही कसे आहात हरी काका? बेटा मी तर ठीक आहे. जिनी कुठे आहे? ती आत गाडीत झोपलीये. आणि बेटा तुझं सामान मी घेऊन येऊ? नाही काका, मी सामान आणलं नाहीये. आणि बाळा सासरी सगळं ठीक आहे ना? जावाई बापू, तुझ्या सासूबाई, सासरे सगळे ठीक आहेत ना? काका, आता सगळ्या गप्पा इथेच मारणार आहात की मला आताही घेऊन जाणार आहात? बाबा कुठे आहेत? बेटा 15 दिवसांचा टूर आटोपून कालच घरी परत आले. आणि ठाऊके तुझी खूप आठवण काढत होते. मी जिनीला घेऊन येतो. हो. अरे ये 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 माझी बिट्टू, सुखी रहा बेटा. कशी आहेस तू? अगदी मजेत आहे. वाह, तू बेटा पूर्णपणे तुझ्या सासरचीच होऊन गेलीस हो ना? हा, तुझ्या बाबांनाही विसरलीस ना? काय हरी काका? पहा ना, आज किती दिवसांनी घर भरल्यासारखं वाटतंय. बरोबर आहे. अरे हिला तर मी आत्ता पाहिलं. जिनी सुद्धा सोबत आले. होय, गाढ झोपेत आहे. उठवू का तिला? नाही हरी, एक काम कर, दुसऱ्या खोलीमध्ये झोपवते. हो, ठीक, जा. बरं, आणखी कोण कोण आलाय सोबत? फक्त मी आणि जिनी, आम्ही दोघीच आलोय. काही हरकत नाही. मला खूप आनंद झालाय बेटा. तू आज अचानक कशी आली आहेस एवढ्या दिवसा? बरं मला एक गोष्ट सांग की घरामध्ये सगळं क्षेमकुशल आहे ना? बाबा सगळं ठीक आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात ते? समाजसेवेमध्ये एवढे रमून गेलात की तुमच्या एकुलत्या एका मुलीची चौकशी करायला पण वेळ नाही. आल्याबरोबर शिकवणी सुरू केलीस ना? नाहीतर मग काय, मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय लगेच परकी होते का? घे पाणी पी. बेटा ठाऊक आहे, आज तर कमालच झाली. तू आलीस आणि आज नेमकी तुझ्या आवडीचीच भाजी केलीये. सांग बघू कोणती भाजी केलीये? भेंडीची भाजी. आणि बेटा तू एवढ्या चांगल्या मुहूर्तावर आलीयस. ठाऊके, उद्या मोठ्या साहेबांना खूप मोठा सन्मान मिळणार आहे. वाव, खरंच? कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा. हो बेटा. बेटा माझी इच्छा आहे की उद्याच्या या समारंभात तू सुद्धा सोबत यावंस. आणि आज डिनर झाल्यावर मला उद्यासाठी भाषण लिहून द्यावंस तू. एक डॉक्टर तुमच्यासाठी भाषण कसं काय लिहू शकेल? जसं लहानपणी लिहून द्यायचीस तसंच अगदी. आणि तसंही कदाचित महिलांच्या अधिकारांवर काहीतरी बोलावं लागेल मला. आणि तुला तर ठाऊकच आहे की मी पहिल्यापासून ब्रह्मचारी आहे. तेव्हा मी आता महिलांच्या बाबतीत काय बोलणार सांग? ठीक आहे. साहेब जेवण तयार आहे. चल जेवूया. चला.
मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे दुबळे असाल. जा ना, द्या अजून सगळ्यांना स्वातंत्र्य. घरात कोण काय करताय याकडे तुम्ही नेहमीच दुर्लक्ष केलंय. आता भोगायला लागतील याचे परिणाम. वंदना, तू माझ्यावर आरोप करतेस? तुम्हीच दिव्याला डोक्यावर चढवून ठेवलंय. सुनेला सुनेसारखं वागू दिलं नाही. तुम्ही तिला मुलगी मानून पुरतं बिघडवून ठेवलंय. म्हणूनच सगळ्यांना वाटेल ते बोलून आज निघून गेलीये ती. जर माझी चूक असेल तर तू सुद्धा यात तेवढीच भागीदार आहेस. तू विशालची आई आहेस. मी तर एक साधा सरळ सैनिक आहे. अधिक वेळ कुटुंबापासून लांबच राहिलोय. तो नेहमी तुझ्या सोबत राहिला आहे. म्हणजे तू त्याच्यावर असे संस्कार केलेस? पैसा पैसा आणि पैसा. तू हेच शिकवलंस का त्याला? कोणत्याही मार्गाने असो पैसा मिळाला पाहिजे. मी आपल्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. दिव्याने जो आरोप त्याच्यावर केलाय तो चुकीचा आहे. हीच तर तुझी चुकी आहे. विशालला समजावायचं सोडून तू सरळ सरळ माझ्यावर आरोप करतेस. मला हे मान्य आहे की विशालने चूक केलीये. तर याचा अर्थ असा नाही होत ना की कुणीही त्याचा अपमान करावा. मला हे सहन नाही होणार. मी दिव्यासारख्या हजारो मुलींची स्थळं आणू शकते विशालसाठी. नको असलेल्या कन्या गर्भापासून सुटका करून घेण्यासाठी भेटा डॉक्टर विशाल यांना. यांना हजारो भ्रूण हत्यांचा अनुभव आहे. बोल. मी तर तुमचा हितचिंतक आहे म्हणूनच तर फोन केलाय. नाहीतर मला काय गरज पडली आहे? मिशेल प्लीज यार, आता कोणाच्या घरात आग लावायची इच्छा आहे? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. उलट मी तर तुमच्या घरातली आग विझवायला निघालोय. काय म्हणायचं तुला? म्हणजे काय ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आपल्या दोघांचा आजार एकच आहे, शोना मालाकरचं मूल. मी हे काम तुमच्यावर सोपवलं होतं पण तुम्ही तर माघार घेतली. म्हणूनच नाईलाजाने हे काम मलाच करावं लागणार आहे. म्हणजे तू काय करणार आहेस? तू हेच सांगायला तर फोन केलाय. मी विचार केला की काही करण्यापूर्वी तुम्हाला सांगावं तरी की आज होणार काय. आज तुमच्या नर्सिंग होम मधून शोना मालाकरचं मूल पळवलं जाणार आहे. सिच्युएशन सांभाळून घ्या, कारण हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचाही. असंच आपण एकमेकांच्या खूप कामी पडू शकतो. मिशेल प्लीज प्लीज प्लीज, मी आधीच खूप वैतागलेलो आहे. पुरे झालं आता, प्लीज पुरे झालं. जर तू असं काही केलंस तर पोलीस केस होईल आणि माझ्या नर्सिंग होमची सुद्धा खूप बदनामी होईल यार. प्लीज प्लीज मला माफ कर मिशेल, प्लीज. हा माणूस मला उद्ध्वस्त करणार आहे बहुतेक. मिस्टर यादव, सिक्युरिटीला सांगा जरा अलर्ट राहा प्लीज. आत्ताच असं ऐकण्यात आले की मुलं चोरण्याच्या घटना खूपच वाढलेल्या आहेत. कुणाचाही संशय आला तर कसून तपासणी करण्यासाठी सांगा प्लीज. मी तिकडे ताबडतोब पोहोचतोय, ठीक आहे?
हनी कुठे आहे? माझी हनी कुठे गेली? इथेच होती. डॉक्टर विशाल उत्तर द्या, अगं हे माझी तू हनी मला कुठे काय आहे? विचारते शोना? तू मला काय विचारतेस? जर मला माहित असतं तर मी म्हणजे विशाल? प्लीज माझ्यावर असा गंभीर आरोप करू नकोस. एकतर आधीच तू माझं घर उद्ध्वस्त केलं आहेस, आता माझ्या प्रोफेशनवर असा डाग लावू नकोस प्लीज. आणि हो शोना, आता तू अगदी बरी झालेली आहेस, तू इथून जा प्लीज. नाही, मी नाही जाणार. माझ्या मुलीशिवाय मी कुठेही जाणार नाही. डॉक्टर दिव्या कुठे आहे? डॉक्टर दिव्या कुठे आहे? डॉक्टर दिव्या माझं घर सोडून निघून गेलीये. पाणी आता डोक्यावरून गेलंय. And I don't know what to do. माझ्या हातात आता काहीच नाहीये. तुला जे करायचं असेल ते कर. डॉक्टर विशाल, थांबा. माझी मुलगी कुठे आहे? मला कोणीतरी सांगा, माझी मुलगी कुठे आहे? पोलिसांना बोलवा कोणीतरी. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी. हा बोल. साहेब काम झालंय. गुड. साहेब काम एवढ्या सफाईने झालंय की कोणी सांगूच शकणार नाही. जेम्स बॉन्डचा बापही सांगू शकणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. साहेब, बाळाचं काय करू? मला माहित नाही. ही कहाणी इथेच संपव. अहो साहेब, तुम्ही ऐका तरी. मी सांगितलं ना, मला नाही ऐकायचंय. या घटनेचा एकही धागा मला माझ्या डोक्यात आणि मनात ठेवायचा नाहीये. आणि हो, आपण यानंतर पुन्हा कधीही भेटायचं नाही. गुड बाय. लहान मुलं आहे. अरे फेकायचं होतं तर जन्माला कशाला घातलं काय माहिती. काय लोकं आहेत ते. काय यार, किती लहान मुलं, किती दुष्ट माणसं असतात ती. हा, बघा. अरे अरे बघा, दयाल बाबू, दयाल बाबू. दयाल साहेब नमस्कार. नमस्कार. काय झालंय इथे एवढी गर्दी का जमले हो? विचारू नका, पाहिल्याने जीव गुदमरतोय. अहो पण काय झालाय तरी काय इकडे? दयाल साहेब, कलियुगातला माणूस असा उलट्या काळजाचा झालाय की विचारू नका. एक अर्भ कोणीतरी या कचरा कुंडीत फेकून दिलंय. अरे मग असे नुसते उभे काय राहिलाय? जा, जाऊन उचला ना त्याला. आता काही उपयोग नाही, ते तर मेलंय. एका वस्तीच्या कचरा कुंडीत एक मेलेलं मूल मिळालंय. अख्ख्या जगाला माहितीये की दयाल सर ब्रह्मचारी आहेत. आणि जगाला हेही माहित आहे की तुम्ही त्यांची मुलगी आहात. यामागचे रहस्य काय आहे?